नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 10वा समास 6वा भ्रम निरूपण। श्रीराम उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपिला व्यवहार। परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा होते वर्तते आणि जाते याचा संबंध नाही तेथे। आद्य मध्य अवसानते संचलेची आहे। परब्रह्म सतीसी असे मध्येची हा भ्रम भासे भासे परंतु अवघा नासे काळांतरी। यामध्ये जास विवेक आहे तो आधीच जाणत आहे। सारा सार विचार पाहे म्हणून या भ्रम हा नसेल दयासी मनी ओळखावे तयासी। ऐका आता भ्रमासी निरोपिजेल पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करून आज ह्या संतसंघाला उपस्थित सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझा श्री गुरुदेव। मागील समासामध्ये आपण पंचप्रलय या विषयावर निरूपण ऐकलं। आज दशक 10 समास 6 या समासामध्ये भ्रमनिरूपण या विषयावर समर्थांनी निरूपण केलं आहे। समर्थ काय सांगतायत की उत्पत्ती स्थिती आणि लय हे सर्व ब्रह्मांडामध्ये घडत असतं। परंतु अशा या घडामोडी होत असताना सुद्धा परमात्मा हा निर्गुण निराकार स्वरूपात जसाच्या तसा सर्वत्र पसरलेला असतो, भरून उरलेला असतो। हे प्रचंड असं विश्व भगवंताने निर्माण केलं। या विश्वाची मोहिनी बराच काळ आपल्या सर्वांवर पडते आणि कल्पांत काळी हे विश्व नाश पावतं। ह्या विश्वाचा नाश होतो आणि फक्त ह्या विश्वाचा भ्रम मात्र आपण अनुभवतो इतकंच। आणि हा जो भ्रम आहे हा भ्रमसुद्धा काही काळाने संपतो, कल्पांताने तो नष्ट होतो। ही सारी सृष्टी भासते परंतु भ्रम आहे। ह्या संपूर्ण समासामध्ये समर्थांनी भ्रमाचं वर्णन केलं आहे। भ्रमाची व्याख्या करताना समर्थ सांगतायत की अज्ञानपणामुळे ज्या ज्या वेगवेगळ्या कल्पना आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि आपल्या जीवनावर अंमल गाजवतात, सत्ता गाजवतात, त्यांना समर्थ भ्रम असे म्हणतात। पुढे भ्रम म्हणजे काय सांगतायत तर हिंडणे, फिरणे, गोंधळून जाणे, मोहात पडणे, चूक करणे, भलत्या मार्गाने जाणे। आता या भ्रमाचं लक्षण कोणतं तर मायावी वस्तू जी सत्य नाही मिथ्या आहे तीच सत्य वाटणे हे या भ्रमाचं लक्षण आहे। ज्या ज्या वस्तूंना, ज्या ज्या गोष्टींना, ज्या ज्या अनुभवांना आणि कल्पनांना आज न उद्या
किंवा प्रलयकाली अंत आहे, अशा सगळ्या ज्या वस्तू आहेत, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या भ्रमामध्ये मोडतात. उदाहरणार्थ पंचमहाभूते, 3 गुण म्हणजेच काय, जी अष्टधा प्रकृती आहे ती सर्व भ्रमरूप आहे. आता या संपूर्ण समासामध्ये ज्या 40 ओव्या दिल्या आहेत, ह्या 40 ओव्यांमध्ये समर्थांनी ह्या भ्रमाची भली मोठी लिस्ट यादी दिलेली आहे. आपण व्यवहार करत असतो, जीवन जगत असतो. ह्या व्यवहारात जीवन जगताना आपल्याला अनेक प्रकारचे भ्रम होत असतात. आज वेळेचा अभाव आहे, संतसंघामध्ये आपल्याकडे वेळ थोडीशी असते, त्यामुळे आपण येथे 7-8 भ्रमाचा एकेका ओळीमध्ये थोडक्यात आपण विचार करायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिला भ्रम कोणता आपल्याला व्यवहारात घडतो, की एखादी वस्तू आपण एखाद्या जागी ठेवतो आणि ती जागा आपण विसरतो. कारण आपल्याकडे अव्यवस्थितपणा असतो, सामानही भरपूर असतं आणि मग ती जागा आपण विसरतो. ह्या भ्रमाचा एक फायदा आहे की ज्या वेळेस आपण ती गोष्ट वस्तू शोधायला जातो, आपलं सगळं घर मात्र आवरलं जातं, हो की नाही? सगळं घर मात्र आपण आवरतो त्यावेळेस आणि ती गोष्ट शोधून काढतो. दुसरा भ्रम काय, की आपलं हे शरीर आहे, ह्या शरीराने उगीचच सुखाचे चोचले पुरवत असतो, सुखाचे भोग ह्या शरीराने घेत असतो. तिसरं सांगितलं आहे की सगळं मिथ्या आहे, खोटं आहे, असं तोंडाने बडबड बडबड करतो आपण, परंतु मनामध्ये मात्र आपण कुठेतरी त्या सगळ्या ऐश्वर्याची, अधिकाराची लालसा करत असतो. अंमली पदार्थांचं सेवन करतात आपल्यापैकी काही लोक, आणि मग त्या सेवनाने काय होतं तर एकच वस्तू असते पण तिचे अनेक भास होतात. काच, काही ठिकाणी काच भासतो, काचेचा भास होतो, परंतु तिथे पाणी असतं प्रत्यक्षात. आपल्याला सगळ्यांना एक छोटंसं दृष्टांत उदाहरण देते की महाभारतामध्ये पांडवांनी जी मयसभा निर्माण केली, जी नगरी निर्माण केली, त्या नगरीच्या पाहणी करण्याकरता त्यांनी हितचिंतकांना आणि कौरवांना सुद्धा बोलवलेलं असतं. दुर्योधन हा युवराज असतो, तो सगळ्यांच्या पुढे चाललेला असतो. काही अंतरावर त्याला काचेने आच्छादलेली जमीन पाहून थोडंसं आश्चर्य वाटतं आणि तो काय करतो, पुढे पुढे चालत जातो आणि चालता चालता त्या पाण्यामध्ये थपकन पडतो. त्याबरोबर द्रौपदी आणि तिच्या दासी हसतात. ह्या भ्रमामुळे काय झालं तर कौरवांच्या आणि पांडवांमधलं वैमनस्य जास्तच वाढलं. हा एक भ्रम झाला. दुसरा भ्रम, काळोखामध्ये झाड किंवा खांब बघून भूत आहे असं वाटणं, किंवा दोरखंडालाच आपण साप समजतो. स्वप्नात झालेल्या स्वप्नदृष्टांताने आपण काय करतो, घाबरतो. हे सगळे भ्रम समर्थ काय सांगतायत की आपल्याला होतच असतात व्यवहारामध्ये जीवन जगत असताना. पण सगळ्यात मोठा जो भ्रम आपल्याला झाला आहे तो कोणता तर मी देह आहे. हा सगळ्यात भ्रम आणि खोटा भ्रम आहे. ह्या भ्रमामुळे आपण सगळे फसतो. मग ह्या भ्रमामुळे आपण काय करतो, जे खरे नाही ते खरे मानतो, जे योग्य नाही ते योग्य आहे असं समजतो आणि नको त्या दिशेने वाटचाल करतो. जे आपलं नाही ते आपलं समजतो, ज्यामध्ये सुख नाही तरीही सुख मानून दुःखामध्ये अडकतो. मी देह आहे, मी जीव आहे, ह्या प्राबल्यामुळे, देहबुद्धीच्या प्राबल्यामुळे आपल्यामध्ये अज्ञान निर्माण होतं आणि अज्ञानामुळे हे भ्रम आपल्याला निर्माण होतात. आणि ह्या भ्रमामुळेच असंख्य दुःख, असंख्य यातना आपल्याला भोगाव्या लागतात. अडचणीमध्ये आपण अडकतो आणि सगळ्यात म्हणजे काय, आपण जन्म मृत्यूच्या सततच्या एरझाऱ्या ह्या अज्ञानामुळे आपण मारत असतो. आपण विसरतो, आने की वाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्म का कपाट कौन में कौन समाया है, कायकू नरदेह आया है. आपण हे विसरलोय की मला परमेश्वराने जन्मासाठी का घातलंय, का जन्म दिलाय मला, मी नेमकं काय केलं पाहिजे. या नरदेहाचं सार्थक, हा नाना सुकृतांचे फळ तोची नरदेह केवळ, या नरदेहाचं, या दुर्लभ अशा नरदेहाचं सार्थक आपण केलं पाहिजे. पण आपण तेच विसरतो आणि अज्ञानामध्ये पडतो. सुंदर असा नरदेह जो आपल्या गाठी पुण्याचं संचय असल्यामुळे इतका दुर्लभ असा जो नरदेह मिळाला आहे की ह्या नरदेहामध्येच आपल्याला मुक्ती मिळू शकते, मोक्ष मिळू शकतो. म्हणून या देहाची लालसा प्रत्यक्ष भगवंतसुद्धा ठेवतो. मग असा हा सुंदर देह जो आपल्याला मिळाला आहे तो आपण अज्ञानात वाया घालवतो.
आणि म्हणूनच येथे परमपूज्य कलावती आईंनी एक सुंदर दृष्टांत दिला आहे, तो आपण पाहूया. की एक टॉमी नावाचा कुत्रा असतो आणि हा कुत्रा एकदा एका महालात शिरतो. महालामध्ये गेल्यानंतर महालात सगळीकडे वर खाली आरसेच आरसे असतात. जिकडे पाहिल तिकडे आरसेच आरसे असतात. आणि हा टॉमी महालामध्ये त्याने प्रवेश केल्यानंतर त्याला सगळीकडेच कुत्रीच कुत्री दिसू लागतात. त्याला वाटतं असं कसं, मी तर एकटाच आहे, मग इथे एवढी कुत्री आली कुठून. आणि तो त्यामुळे जोरजोराने भुंकू लागतो. ती कुत्रीही त्याला भुंकताना दिसू लागतात. त्याला राग येतो, अरे मी इथे एकटा असताना माझ्यावर सत्ता गाजवणारी ही कोण आहेत सगळे. त्याला अजून राग येतो, त्याचा राग अनावर होतो. आणि राग अनावर झाल्यानंतर तो काय करतो, जोरात जोरात भुंकून त्यांच्या अंगावर धावत जाऊ लागतो. धावत गेल्यानंतर तो त्याचा जो धक्का असतो तो आरशाला लागतो आणि तो पडतो. त्याला समजूत काय होते की ह्या कुत्र्यांनीच मला धडक दिली. आणि अजून राग येतो त्याला आणि तो पुन्हा पुन्हा त्याला असं वाटतं की ह्या कुत्र्यांना मला घालून द्यायचं आहे. आणि तो पुन्हा पुन्हा जोरजोराने भुंकू लागतो आणि त्यांच्यावर धावून जाऊ लागतो. परिणाम काय होतो, सततच्या आरशाच्या धक्क्यामुळे तो रक्तबंबाळ होतो आणि आपल्या प्राणाला मुकतो. तात्पर्य काय की टॉमीला काचेच्या आरशाच्या उपाधीने भ्रम निर्माण झाला. आपलंसुद्धा तसंच आहे. आपल्यासमोर जोपर्यंत देहाभिमानाचा आरसा असतो तोपर्यंत दुजाभाव आणि हा भ्रम अज्ञानपणामुळे आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. आणि हे जर अज्ञान, ह्याच्या भ्रमाचं निरसन आपल्याला करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे की ज्यांनी आपल्या सगळ्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे अशा आत्मज्ञानी संत पुरुषांना शरण गेलं पाहिजे. कारण टॉमीचा शेवटपर्यंत भ्रमातून निरसन होत नाही, त्यामुळे त्याचा अंत होतो. ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात, सद्गुरुविना ज्ञान काही सर्वदा होणार नाही. म्हणून अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले. जे जे ज्ञान विरहित केले ते ते दुःखाचे मूळ झाले. म्हणून सद्गुरूंची पाऊले सुदृढ धरावी. काय सांगतायत ज्ञानेश्वर माऊली की आपल्यालाच ज्ञान होणं गरजेचं असेल. ह्या अज्ञानातून जर आपली सुटका व्हायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, या भ्रमातून आपली सुटका व्हायला पाहिजे असेल तर आपण सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आता ताईने एक सुंदर उदाहरण सांगितलं की तो टॉमी जो आहे तो टॉमी त्या आरशावर येऊन धडकतो. का धडकतो तर समोर माझ्यासारखाच कोणीतरी आणि तो मला वेडावून दाखवतो, माझ्यावर गुरगुरतो, सोडणार नाही ह्याला मी. आपलं काय ह्याच्यापेक्षा वेगळं आहे. सोडणार नाही म्हणजे नाही, अरे इथून काय सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो तरी हरकत नाही, पण सोडणार नाही म्हणजे नाही सोडणार. आणि म्हणून जन्म वाया चाललाय. म्हणून मी सांगितलंय की स्वप्नात सुद्धा कुणाचा वाईटाचा विचार करू नका. आपोआप हा जो भ्रम आहे ना तो निघून जाईल. आपल्याला भ्रम झालेला आहे की हा मला छळतो, हा मला बोलतो. पण ज्यावेळी आपल्यामध्ये विवेक जागरूक होईल या संत संघाच्या माध्यमातून, त्यावेळी तुम्ही विचार करायला लागाल की एवढे लोक आहेत, एवढे लोक माझ्याबरोबर प्रेमानं वागतात आणि हाच माणूस माझ्याबरोबर असा का वागतो. याचं उत्तर ज्यावेळी तुम्हाला सापडेल त्यावेळी दुसऱ्याचं कधीच वाईट चिंतण्याचा आपण प्रयत्न करणार नाही. ते उत्तर नाही आपल्याजवळ तोपर्यंत आपल्याला अहंकार येतो, तोपर्यंत आपल्याला गर्व येतो. एकदा शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींना सज्जनगड दाखवत होते. महाराज हे बघा मी अशा प्रकारचे खडक फोडले, हे अशी जमीन साफ करून घेतली आणि हा आता एवढा मोठा परिसर, विस्तीर्ण परिसर करून घेतला. आणि हे करत असल्यामुळे अनेकांच्या हाताला कामं मिळाली, अनेकांची पोटं भरू लागली, एवढ्या जणांचा मी उद्धार केला. नकळतपणे छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये थोडासा अहंभाव जागृत झालाय.
हे समर्थ रामदास स्वामींना कळलं. गुरुने कळत असतं की आपल्या बोलण्यावरून, आपल्या वागण्यावरून, आपल्या चालण्यावरून, आपल्या आचरणावरून, आपल्या कृतीवरून, आपल्या कर्मावरून सद्गुरू ओळखत असतात हा कुठल्या स्टेजकडे चाललेला आहे, कुठल्या रस्त्यानं चालला आहे. समर्थ रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असणारा भ्रम कमी करायचा होता. म्हणून एका वाटेतच होता तो दगड मोठा, त्या दगडाजवळ आल्याने म्हणाले, अरे शिवबा, हे सगळं तू फोडून घेतलंस कातळ आणि गडावर एवढा मोठा विस्तीर्ण भाग निर्माण केलास, पण हा समोर दगड का ठेवला? नाही म्हणाले, महाराज तो फुटलेला नाही आहे, फोडणार आहे, परंतु सध्या तो फुटत नसल्यामुळे ठेवून दिला आहे. महाराज म्हणाले, असं नाही करायचं, अरे वाटेमध्ये असं काही अडचण निर्माण होईल, असं केलं नाही पाहिजे. त्या आता आधी पहिले पाथरटांना बोलव. ताबडतोब सैनिक जातात आणि पाथरट लोकांना, उत्तम अशा पाथरट लोकांना घेऊन येतात आणि रामदास स्वामींच्या समोरच दगड फोडायला सुरुवात करतात. बरेच प्रहार केल्यानंतर, चिनीचे आणि त्या घणाचे बरेच प्रहार केल्यानंतर कधीतरी एकदा तो दगड फुटतो. दगडाची दोन शकलं होतात. नारळ जसा फोडतो आपण, वरची जी कवटी असते आणि खाली वाटे आणि वरची वाटे, अशा दोन वाट्या जशा नारळाच्या होतात, तशा प्रकारे वरचा भाग असा जणू काही कापून टाकला आहे कोणीतरी, अशा प्रकारे तो दगड फुटतो. मोठे ताकद लावून पात्रट लोक तो दगड, वरचा जो टवका असतो, घसरवून टाकतात. घसरून टाकल्यानंतर बघतात तर आश्चर्य काय, एवढा मोठा दगड दोन तुकड्या झाल्यानंतर त्या दगडाच्या आतमध्ये एक बेडूक असतो. समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांसमोर त्या दगडाला जाताना म्हणतात, अरे शिवबा, आश्चर्य नाही का? शिवाजी महाराजांना कळलेलं असतं, कारण एवढा मोठा भरीव दगड, घनरूप दगड, ज्याच्यातून हवा पाणी काही पास होत नाही आहे, अन्न जाण्याचं नावच नाही, हवाच जात नाही आतमध्ये, पाण्याचा एक थेंब आतमध्ये जाऊ शकत नाही, अशा घनरूप दगडामध्ये आतमध्ये बेडूक आहे. आणि ह्या दगडाचा जन्म काही हजारो वर्षापूर्वी झालेला आहे, लाखो वर्षापूर्वी झाला आहे. त्यावेळी हा बेडूक आतमध्ये गेला कसा आणि तिथपासून हा बेडूक जिवंत कसा? रामदास स्वामींचे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाय धरले आणि म्हणाले, महाराज, मला जो भ्रम झाला होता तो बरं झालं तुम्ही माझा भ्रम निरस केलात, किंवा त्याचं भ्रमाचं निरसन झालं. तुम्ही आला नसतात तर आजपर्यंत माझ्या मनामध्ये हा जो भ्रम होता तो आणखीन वाढत गेला असता, विकसित होत गेला असता आणि कदाचित मी भविष्यामध्ये अहंकारी झालो असतो. आणि म्हणून योग्य वेळेला तुम्ही जे मार्गदर्शन केलं, योग्य वेळी मला जे कृतीतून करून दाखवलं, ते फार बरं झालं. मला गर्व होता की ह्या सगळ्यांना मी भोजन देतो, ह्या सगळ्यांना मी सांभाळतो, ह्या सगळ्यांचं पालकत्व माझ्याकडे आहे. हा माझा भ्रम होता. मला आज कळून चुकलं की मी करणारा कोणी नाही, मी फक्त निमित्त आहे. चालवणारा वेगळाच आहे, नाहीतर या बेडकाला अन्न पाणी कोण पुरवतो? तसा आपल्याला सगळ्यांना प्रपंच करत असताना जो अहंकार होतो, जो भ्रम निर्माण होतो आणि त्यामुळे आपण लोकांना अधवा तद्वा बोलतो, आपला खरा मार्ग सोडून आपण चुकीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो, तो हा भ्रम घालवण्यासाठी उत्तम ठिकाण कोणतं असेल तर हा संत संघ. म्हणून संत संघाला येतो. संत संघात टाईमपास नाही, संत संघ ही कार्यशाळा आहे. जो येणार त्याच्यावर संस्कार होणार. सूर्य हा सगळ्यांसाठीच प्रकाशित होत असतो. त्या सूर्याची किरणं कुणी घ्यायची हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. सूर्य उगवलेला आहे आणि आपण एखाद्या बंदिस्त अंधाऱ्या कोठडीमध्ये जाऊन बसलो, लावून दरवाजा आतून बसलो, तर सूर्याची किरणं आपल्यापर्यंत पोचणार नाही. तसा हा प्रकार आहे की आपल्याला जर हे गुरुज्ञान हवं असेल तर आठवड्यातून 1 तास काढलाच पाहिजे. मरेपर्यंत आपल्याला वेळ नाही आहे. मेल्यानंतर सुद्धा वेळ नसतो,
पण इलाज नसतो, आपल्या हातात काहीच नसतं, ते नेतील त्यावेळी. मग टायर खाली का गोवरीमध्ये का लाकडामध्ये जाळायचं ते ठरवतात. नंतर आपल्या हातात काहीच नसतं. आता मात्र आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून या क्षणी विचार करायचा की आठवड्यातून मी 1 तास जो घालवतो तो मी मेहरबानी करतोय का? मला देवानं जो जन्म दिला, मनुष्य जन्म, जर मला गाढवाचा जन्म दिला असता तर ही माझी बायको झाली असती का? ही मुलं मला झाली असती का? जर मला कुत्र्याचा जन्म दिला असता, जर मला गाढव घोड्याचा जन्म दिला असता तर हे सगळे नातेवाईक मला मिळाले असते का? म्हणून नामदेव महाराजांनी आपल्या अभंगात सांगितलंय, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. त्या विठ्ठलानं कृपा केली आणि तुम्हाला आमच्यासारखे सद्गुरू जोडून दिले. आणि संत संघाच्या माध्यमातून तो विठ्ठल, तो राम, तो परब्रह्म तुम्हाला घडवतोय. म्हणून संत संघ चुकवायचा नाही. दर आठवड्याला इथं संत संघाला आलंच पाहिजे. मोठमोठ्या लोकांना भ्रम होतो, तिथं तुमचं आमचं काय. शिवाजी महाराज किती विद्वान पुरुष होते. चिमूटभर मावळे घेऊन एवढ्या मोठमोठ्या शाहीनं ह्या 5 शाह्या ज्याने आपल्या मांडीखाली दाबून टाकलं, असा पराक्रमाचा महामेरू शिवाजी महाराजांना सुद्धा जर भ्रम झाला, साधू संतांना भ्रम होतो, तिथं तुमचं आमचं सर्वसामान्य माणसाचं काय. म्हणून हा भ्रम आपल्यातला घालवण्यासाठी जनक राजाबद्दल मी एका प्रवचनामध्ये सांगितलं. जनक राजाला भ्रम झाला होता की मी राजा आहे हे खरं, की स्वप्नामध्ये मी भिकारी झालो हे पाहतो हे खरं. तर मोठ्या मोठ्या थोरा मोठ्या लोकांना जर अशा प्रकारचा भ्रम होऊ शकतो तर तिथं तुमचं आमचं काय. म्हणून या भ्रमातून वेळच्या वेळी आपल्याला बाजूला करण्यासाठी संत संघ आहे. म्हणून जो सुज्ञ असेल, जो शहाणा असेल, त्यानं वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे. वेळ कधीच नसतो, तो काढावा लागतो. 1 तासानं काही बिघडत नाही. जग इकडचं तिकडे होणार नाही. स्वतःसाठी 1 तास जर वेळ दिलात तर काहीही बिघडत नाही आहे. म्हणून स्वतःसाठी वेळ काढा. कुणावर मेहरबानी करताय म्हणून येऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल इथं आलो आपण तर आपला सोयीत होईल, आपल्याला योग्य प्रकारचं ज्ञान मिळेल, 4 शब्द ऐकायला चांगले मिळतील आणि आपण चुकीच्या रस्त्याला जाताना थांबू, असं वाटत असेल तर जरूर या संत संघाला येत जा. कारण या संत संघामध्येचा उद्देशच मुळे आहे भ्रमनिरास करणे आणि विवेक जागरूक करणे. आपल्यामध्ये विवेक जागरूक ज्या दिवशी होईल, मागच्या प्रवचनामध्ये, मागच्या आठवड्याच्या प्रवचनामध्ये आपण ऐकलं सगळ्यांनी की आमच्यामध्ये विवेक असणं गरजेचं आहे. मी मागच्या प्रवचनामध्ये, आठवड्याच्या प्रवचनामध्ये मी स्वतः सांगितलेलं आहे तुम्हाला की शबरीला काय सांगितलं, तू जोपर्यंत भगवान प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करत नाही, तो राम, तो मी जोपर्यंत तुझ्यामध्ये जागृत होत नाही, तोपर्यंत जो दुसरा मी आहे, ज्या मीमुळे भ्रम निर्माण झाला आहे, अरे या सस्यानासारखंच होणार, या कबुतरासारखंच माझं होणार, हा जो भ्रम आहे, हा भ्रम संपण्यासाठी तुझ्यामध्ये राम निर्माण झाला पाहिजे. तो राम निर्माण होण्यासाठी विवेक नावाची शक्ती जागृत व्हायला पाहिजे. सत्संगातून आम्ही हेच करतो, बाकी काही नाही करत. मीच काय, अनेक साधू संतांचे संत संघ आहेत, या संत संघातून हे संस्कार करण्याचं काम केलं जातं. हे संस्कार जीवनाला अत्यंत महत्त्वाचे असतात. हे जर संस्कार झाले तर आपण कुठल्या कुठे जाऊ शकतो. नुसतं लौकिक ज्ञान आहे, मी PhD केलं आहे, मी डॉक्टरेट केलं आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी अमुक आहे आणि मी तमुक आहे, हे लौकिक ज्ञान झालं. व्यावहारिक जगामध्ये जगण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी मिळवलेलं ज्ञान आहे. आयुष्य जगण्यासाठी जे ज्ञान आहे ते अध्यात्मशास्त्र देतं. आणि म्हणून हे अध्यात्मशास्त्र जिथं शिकवलं जातं ते शाळेत आलं पाहिजे. तर आठवड्याचा जो संत संघ असतो या संत संघात आलं पाहिजे. या आठवड्याच्या संत संघामध्ये आपल्याला या गोष्टी शिकवल्या जातात की ज्या आपल्यामध्ये आहेत पण आपल्याला कळलेलं नाही. त्या विकसित कशा कराव्यात, आपल्यातला भ्रम कसा आपण दूर घालवला पाहिजे. आपण कोणीही नाही, करता करवी तर परमेश्वर आहे. आज
जग नाशाकडे का चाललंय? तर ज्यानं निर्माण केलंय त्याला आपण पूर्णतः विसरलेलो आहोत. आणि भ्रमामुळे आपण काय म्हणतो, हे मी केलं, हा शोध मी लावला. अरे शोध तू लावलास, बुद्धी त्यानेच दिले ना. आणि जे काय या सृष्टीमध्ये निर्माण करून ठेवलंय ते त्यानं निर्माण करून ठेवलंय, ते तू शोधलंस, ती पण बुद्धी त्यानं दिली म्हणून. याचं जेव्हा यथार्थ दर्शन होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण विकसित होणार आहोत. म्हणून आता पुढे 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 प्रत्येक आठवड्यामध्ये वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत. आता आपला वेळ संपलेला आहे आणि म्हणून आपण एवढंच इथं लक्षात ठेवायचं की संत संघाला का यायचं, तर आत्मिक उन्नतीसाठी, आपल्या आत्म्याचा विकास होण्यासाठी. भगवंतानं जे जन्माला घातलं आहे आणि हे शरीर दिलेलं आहे, हे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या शरीरात राहून आपल्या स्वरूपाची ओळख आपल्याला करायची आहे. यासाठी आपले जे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी विकसित झाल्या पाहिजेत, त्या शिकण्यासाठी या संत संघाला यायचं. हे एवढं लक्षात ठेवून जर आज आपण इथून गेलो तर मला वाटतं आजच्या संत संघाला आल्याचं नक्की सार्थक होईल. इथे थांबूया आणि परत भेटूया केव्हा? पुढच्या रविवारी. पुढच्या रविवार संत संघाला आवर्जून आपण सगळ्यांनी यायचं आहे. मी वाट बघतोय तुमची. तर मी आता थांबतो आणि सर्वांना माझा आशीर्वाद आहे की आपल्याला ऐश्वर्य प्राप्त हो, सुख संपत्ती प्राप्त हो, अशी गजानन महाराज चरणी प्रार्थना करून मी रजा घेतो. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.